शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसंदर्भात देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। 3.25 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची 138 कोटी रुपयांची भरपाई। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत रक्कम बँक खात्यावरती जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले होते, त्यामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसलेला होता। यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 3,39,000 शेतकऱ्यांना 138 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे। ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेली असून गेल्या 4 वर्षातील सर्वाधिक भरपाई आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे। लाडक्या भावांना आता स्टायपेंड, मुख्यमंत्र्यांची पंढरपुरात घोषणा। जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यात येत आहे। या योजनेमध्ये लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये मिळणार असून या योजनेच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता लाडक्या भावांसाठी योजना आणली आहे। यामध्ये बेरोजगार तरुणांना 12वी नंतर 6,000 रुपये, डिप्लोमा नंतर 8,000 रुपये व पदवीधारकांसाठी 10,000 रुपयाप्रमाणे प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक। आता जर पाहायला गेलं तर गत 2 वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन केले आहे। ई-केवायसी केले तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। 1.5 महिन्यात धरणामध्ये 50% पाणी साठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत पातळीमध्ये वाढ, शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीलाच म्हणजे गेल्या 1.5 महिन्यामध्ये दमदार पाऊस झालेला आहे। त्यामुळे धरणामध्ये आणि तलावामध्ये सुमारे 50% पाणी साठा झालेला असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जमिनीमध्ये पाणी पातळी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सोयाबीन पाठोपाठ हळदीची दर कोंडी, आवक मंदावली, शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त। जर पाहायला गेलं तर यंदा सोयाबीनची दरकोंडी कायम असताना अलीकडच्या दिवसांमध्ये घसरलेली हळद ही वधारत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। एप्रिल मे महिन्यामध्ये सरासरी 16,000चा पल्ला गाठलेली हळद सध्या 14,000 रुपये क्विंटलने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। कर्जतसाठी 99 कोटी रुपये पीक विमा मंजूर, आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश। जर पाहायला गेलं तर कर्जत येथील शेतकऱ्यांना तब्बल 99 कोटी 45 लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे। पीक विम्याची ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असून यासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे पाहायला मिळत आहे। पीक विम्यासाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेची यंदाची विमा भरण्याची मुदत 15 जुलैपर्यंत होती। दरम्यान अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, त्यांचा सहभाग या विमा योजनेमध्ये व्हावा, यासाठी मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील पीक विमा योजनेला केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यानुसार शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत पीक विमा काढता येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विमा काढावा असे आवाहन करण्यात आले आहे। पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, राज्यातील अनेक भागामध्ये जोरदार पावसासाठी पोषक स्थिती। जर पाहायला गेलं तर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर काहीसा अधिक आहे, पण सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम असून सध्या पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यातील अनेक भागामध्ये पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। पीक विमा वाटप जोमामध्ये सुरू, राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा। आता जर पाहायला गेलं तर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, तरी अजून काही शेतकरी बाकी आहेत। त्या शेतकऱ्यांना देखील लवकरच पीक विमा मिळणार आहे। सध्या 3,000 कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली असून उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे। काजू झाले कडवट, मसाला झाला तिखट, हळद कडाडली, काजूमध्ये 250 तर मसाल्यामध्ये 200 ते 400 रुपयांची तेजी। जर पाहायला गेलं तर मागील 15 दिवसांमध्ये काजूच्या दरामध्ये कमालीची वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। किलो मागे 200 रुपयांची तेजी झाल्याने चव कडवट होत चाललेली आहे। काजूसह हळद व मसाल्यासाठीच्या घटक पदार्थांमध्ये चांगलीच भाव वाढ पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार असल्याचे पाहायला मिळत आहे। नियंत्रित आवकेमुळे कांद्याचे दर टिकून, शेतकऱ्यांकडून आर्थिक गरजेनुसार विक्री, दर 2,800 ते 2,900 रुपये क्विंटल। एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रमुख बाजार समित्यांच्या आवारामध्ये कांद्याच्या आवकेमध्ये चढ उतार असल्याचे पाहायला मिळत आहे।
मात्र मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा आवक कमी आहे। मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा मर्यादित असल्याने सध्या कांद्याला प्रति क्विंटल 2800 ते 2900 रुपये दर मिळत असून आवक काहीशी नियंत्रित असल्याने दर टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे। मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात। कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी। आता जर पाहायला गेलं तर मका पिकावर सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे। यामुळे मका उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहेत। कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, हेक्टरी 8500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात। जर पाहायला गेलं तर गतवर्षी राज्यामध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये खंड पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। त्याकरिता राज्य सरकारने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला होता। त्याकरिता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 2400 कोटींचा निधी देखील मंजूर केलेला असून शेतकऱ्यांना हेक्टरी 8500 रुपयांचे अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे। द्राक्ष उत्पादकांना 1.5 कोटींचा गंडा, 48 शेतकऱ्यांची फसवणूक, 5 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल। जर पाहायला गेलं तर दिंडोरी चांदवड तालुक्यातील तब्बल 48 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकत्याच पार पडलेल्या हंगामामध्ये 5 व्यापाऱ्यांनी 1,52,56,396 रुपयांचा गंडा घातलेला आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 5 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। परतूर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त 4,425 रुपयांचा दर। एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती परतूर येथे सोयाबीनची 4 क्विंटलची आवक झालेली होती। तर सोयाबीनला कमीत कमी दर 4,300 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,425 रुपयांचा आणि सरासरी दर 4,400 रुपयांचा मिळाला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची 2,508 क्विंटलची आवक झालेली होती। तर सोयाबीनला कमीत कमी दर 4,200 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,319 रुपयांचा आणि सरासरी दर 4,259 रुपयांचा मिळाला आहे। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नमोशेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता। हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करणे अनिवार्य। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्व शेतकरी आता या योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार याबाबत गेली अनेक महिन्यांपासून चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये 3रा हप्ता मिळाल्यानंतर अजूनही 4था हप्ता का मिळाला नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता पाहायला मिळत आहे। यावरच राज्याच्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन आता शेतकऱ्यांना लवकरच 4था हप्ता वितरित करण्यात येणार आहे। तसेच न्यूज रिपोर्टनुसार याच महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता जमा होऊ शकतो। मात्र हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे सोयाबीनला सध्या काय दर आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद।